अगं राणी, पण तुला एवढं लागलं कसं? माझ्या हाताला खूप लागतंय. अरे देवा, अगं काय हे राणी? केवढी मोठी जखम झालीये. एक काम नीट धड जमत नाही ना तुला? आणि बोल ना, कसं लागलं तुला हे? हा, अगं काय विचारतोय तो? सांग ना त्याला कसं लागलं. ते मी किचन मध्ये अभ्यास करत होते. माझी कापता कापता कळलंच नाही, सुरी लागली. माझं लक्ष नव्हतं. राणी, तुला किती वेळा सांगितलंय मी, एका वेळी एक काम करत जा ना. आता हे किती लागलंय? एक्झॅक्टली, मी पण तिला हेच सांगत असते. अगं बाई, एका वेळेस एकच काम करत जा, दुसरं नको करू. पण ही कधी कोणाचं ऐकते का? अति शांत व्हा. आबा, हे ब्लड काही केलं थांबत नाहीये हो. आबा, मला असं वाटतं आपण तिला क्लिनिक मध्ये घेऊन जाऊया, तिथे ड्रेसिंग करूया. जा पटकन जा. नको सर, नको क्लिनिकला नको. थांबेल रक्त आता. आणि मी तुझं काही ऐकणार नाहीये, तू चल, उठ पटकन. चल. सावकाश. कर्मदरिद्री पोरीनं माझ्या इंद्राच्या महागड्या शर्टची वाट लावली. हिला त्या शर्ट वरनं सकाळी जरा काय बोलले तर हिने मुद्दाम त्या शर्टला डाग लावला. इंद्रा, अरे हिला डॉक्टरकडे घेऊन जायची काहीच गरज नाहीये. आणि तुला दिसत नाहीये का, ब्लड खूप वाहत आहे. अगं डॉक्टरकडे घेऊन जावं लागेल तिला. सावकाश. मालती, इंद्रा राणीला डॉक्टरकडे न्यायचं म्हणतोय, तर त्यातही तुम्हाला प्रॉब्लेम आहे. कमाल आहे तुमची. अहो, नशीब समजा आपल्याला राणीसारखी मुलगी सून म्हणून मिळाली. एवढी जखम होऊन सुद्धा ती शांतपणे निमूटपणे सहन करते. उर्मिलासारखी मुलगी सून म्हणून मिळाली असती ना, ते अख्खं घर डोक्यावर घेतलं असतं. आपण खरं तर देवाचे आभार मानायला हवेत. जी बिचारी शिकते, शिकण्याचा प्रयत्न करते, आपल्यासाठी आपल्या घरासाठी काहीतरी करायचं म्हणते, तर त्याचं तुम्हाला कौतुक नाही. तिच्या मनाला किती वेदना होत असतील हे तुम्हाला कधी कळणारे देवच जाणे. पण तुम्ही काय करताय? निदान तिला झालेली जखम तरी दिसते ना, मग डॉक्टरकडे नेण्यात काय प्रॉब्लेम आहे? खरंच कमाल आहे तुमची. कमाल माझी नाही, कमाल तर तुमची आहे. उगाच तिला डोक्यावर घेऊन बसताय तुम्ही. आणि तुम्ही कसली हिची आणि उर्मिलाची बरोबरी करताय हो? हिची आणि उर्मिलाची बरोबरी होऊच शकत नाही. आणि खरं सांगू ना, तर मला सून ही उर्मिला सारखीच हवी होती. खानदानी, श्रीमंतीत वाढलेली, जी आल्यामुळे ना आपल्या घराण्याचा पण मान सन्मान वाढेल. तर माझ्या पदरी काय पडलं तर हे ध्यान. माझं मेलीचं नशीबच फुटकंय. आजच कशाला हा, माझ्या लेकाचंही नशीब फुटकंय. ही बॅग माझ्या घराचा उंबरठा ओलांडून आली. शी. सावकाश, सावकाश. डॉक्टर, हो ब्लड खूप वाहत आहे, कापला गेला. एक मिनिट, जरा चेक करा ना पटकन जरा. एक मिनिट, तुम्ही बसा, मला आधी बघू दे काय झालं. या या बसा. सावकाश. डॉक्टर, जरा पटकन चेक करा ना, ब्लड थांबत नाहीये होते, खूप त्रास होत असेल. डॉक्टर, काय झालंय? घाबरण्यासारखं काही कारण नाही ना? बरं वाटेल ना राणीला ट्रीटमेंट केल्यावर? पटकन करा ना, काय ते ब्लड थांबण्यासाठी काहीतरी करा ना डॉक्टर, लवकर प्लीज. हो हो, तुम्ही रिलॅक्स राहा, काय पॅनिक होऊ नका जास्त. आपण आधी ड्रेसिंग करू आणि त्याच्यानंतर एक इंजेक्शन देऊ, सेप्टिक होऊ नये म्हणून. ओके, त्यानंतर बरं वाटेल ना तिला डॉक्टर? हो हो, वाटेल एकदम. डोंट वरी. डॉक्टर, हे सगळं केल्यानंतर शील बी फाईन ना? सर, शांत व्हा तुम्ही थोडं. काय करताय? डॉक्टर म्हणतायत ना की होईल सगळं ठीक. तू तर शांतच बस, तू काही बोलूच नकोस. किती वेळा सांगितलंय मी तुला, एका वेळी एकच काम करायचं. आणि ते काम करायची काही गरजच नव्हती ना, मी आल्यावर केलं असतं.
पण तुला ऐकायचंच नसतं. प्रत्येक वेळी प्रिटेंड करायचं असतं की मी किती स्ट्रॉंग आहे, मी किती स्ट्रॉंग आहे. एक्सेप्ट करायचंच नसतं तुला की सहन होत नाही त्रास काय. मिस्टर महाडिक, तुम्ही थोडं शांत व्हा. मला आता पेशंटला इंजेक्शन द्यायचं आहे. ओके. मिस्टर महाडिक, आर यू ओके नाव? हां येस. डॉक्टर द्या ना इंजेक्शन. इंजेक्शन देत होतात. इंजेक्शन तर देऊन झालंय. ये बस 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 बस. तू ठीक आहेस ना आता? डॉक्टर काय म्हणले? हो आबा, ठीक आहे आता. काळजीचं काही कारण नाही. मी पाणी आणतो, बस. काय काळजीचं काही कारण नाही आहे ना? बरं झालं. चल उठ मग, जेवणाच्या तयारीला लाग. राणी थांब. आई, इथून पुढे घरात मला राणी फक्त अभ्यास करताना दिसली पाहिजे. परत अभ्यास करताना असं काहीतरी काम करायला जाईल आणि परत असं काहीतरी होईल जे मला नको आहे. पण मग घरात जेवण कोण आई, मी तुला विचारत नाही, सांगतोय. मला ऑर्डर देतोयस? भारती, तुम्ही कायम टोकाचा विचार का करतो? कारण मला चांगलंच माहितीये कोणाच्या मनात काय चालू आहे ते. आता हा काय म्हणतोय? ही जेवण बनवणार नाही, घरातली कुठली कामं करणार नाही, फक्त अभ्यास करायचं नाटक करणार. मग घरातली ही जी काही सगळी कामं आहेत ती कोणी करायची? मी करू? तुला काहीही करायची गरज नाही आहे. घरातली सगळी कामं मी कर. काय? राणीची परीक्षा जवळ येते, तिने अभ्यास करणं गरजेचं आहे. आणि अभ्यास करत असताना तिला कुठलाही त्रास झालेला मी खपवून घेणार नाही. आणि आता मला या विषयावर जास्त चर्चा नाही करायची. इंदिरा, आई, मी म्हंटल ना, मला या विषयावर आता डिस्कशन नाही करायचं. तुला बोलायचं नसलं तरी मला बोलायचंय. या घरात मी तुला असं राबताना बघू शकत नाही. आई, राणीने लॉयर होण्यासाठी मी काहीही करू शकतो, काहीही. तू या पोरीसाठी जे काही करतोस ना, एवढी तिची लायकी नाहीये. भारती, तुम्हाला जर का असं वाटत असेल की इंद्रानं काम करू नये तर तुम्ही करा, पण राणीला त्रास देऊ नका. मी का करू काम? हे बघा, मला आता कोणाचं काही ऐकायचं नाही. काम करेल तेही राणीच करेल. तू काय बघत थांबलीयस? चल लाग कामाला, जेवण करायला घे. आई, राणीला फोर्स करू नकोस. मी शेवटचं सांगतोय तुला. मी सुद्धा शेवटच सांगते, काम हीच करेल. आई, हे बघ. सर सर, बस झालं आता. थांब. तुम्ही असं भांडण करू नका. अहो, मी करेन सगळं काम. कसं करणार आहेस तू? तुझ्या हाताला किती लागले जरा बघ. मग काय झालं? त्या लागलेल्या हाताने पुस्तकं उचलेल ना, पानं पलटेल ना त्यांनी. आई, हे सर, तुम्ही ना आता काहीच बोलू नका बरं. मी अभ्यास पण करेन आणि मी काम पण करेन. मी लागते कामाला. हा? वा 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 वा,
काय तो साळसूतपणाचा आव आणायचा लगेच. आधी लागल्याचं नाटक करायचं, जेणेकरून काय सगळी कामं टाळता येतील. मग मी बोलेन ना हिला काहीतरी, मग आमच्यात वाद होतील. आणि मग सगळं झाल्यानंतर असं दाखवायचं की बाई मी करते हो काम. म्हणजे काय, तर ह्यांच्या आणि इंद्राच्या नजरेत तू पुन्हा महान होणार. आई, थोडी तरी माणुसकी दाखव ग. तुझ्या हाताला एवढं लागलं असतं तर राणीने तुला काम करू दिलं असतं का? हा तरी विचार कर. हे बघ, हिचा कौतुक सोहळा बास झाला. आणि तू उगाच हट्ट करणं थांबव. तुझं हे जे काही बिहेवियर आहे ना ते मलाच टॉलरेट होत नाही आता. सर तुम्ही नका हो रागू. मी करेन सगळं हळूहळू. अगं कसं करणार आहेस तू? आणि राणी, तू सुद्धा उगाच पुढे पुढे करणं थांबव आता. मुळात मला तर हेच कळत नाहीये की तुझ्या हाताला एवढं लागलं कसं. साधी भाजी चिरत असताना एवढं कापलं जाणं शक्यच नाही. हा हाताने त्या रत्नाचा हात धरला होतास ना, आज तोच हात मी वेगळा करते का बघ. नाही सर, खरंच मला भाजी चिरतानाच लागले. माहितीये मला, तू माझ्याशी खोटं बोलतेस, काहीतरी लपवतेस तू फॉर शुअर. नाही सर, मी काहीच लपवत नाहीये. नाही माहितीये मला, तू मला खरं काही सांगणार नाहीस. ते काय नाही, अभ्यासावर फोकस कर. बाकी काम वगैरे असेल ते सगळं मी बघून घे. ओके, बस इथे बस. इंद्रा, इंद्रा, मालती, झाला तेवढा गोंधळ बास झाला. चला बाहेर चला. चला तुम्ही, चला. कमाल, त्या मालतीने राणीला तसंच ट्रीट केलंय जसं ती डिझर्व करते. सुपर. विक्रांत, तू तिथे असायला हवा होतास. मी जे काय पाहिलं ना त्यावरून तरी मला आता असं वाटायला लागलं की मालती त्या राणीचा जीव सुद्धा घेऊ शकते. ऍक्च्युली असं होऊ शकतं. आणि ऐक ना, अजून एक गोष्ट आपल्या मनासारखी झाली. त्या मालतीला आपल्या बाजूने वळवायचं म्हणून तिच्यासाठी काही वस्तू घेऊन गेले होते, तर तिनं त्या सगळ्याच्या सगळ्या वस्तू घेतल्या. सिरियसली? हो हो विक्रांत, ती एकमेव व्यक्ती आहे जी आपल्या जाळ्यात सहजासहजी फसू शकते. तेच आपल्याला करायचं उर्मिला. सारखे फॅमिली फॅमिली करत असतात ना. फॅमिली हा त्यांचा स्ट्रॉंग पॉइंट आहे असं ते बडबडत असतात. त्यांना तोडायचं, फोडायचं आणि दाखवून द्यायचं की हीच त्यांची फॅमिली त्यांचा वीक पॉइंट आहे. आणि मग एकदा का आपल्या मनासारखं झालं की तू निघून जायचं. पण त्या मालतीला फोडणं जितकं सोपं आहे ना, तितकंच अवघड त्या इंद्राला फोडणे. ज्या पद्धतीने तो राणीच्या बरोबर उभा राहतो ना, त्यावरून तरी त्या दोघांमध्ये भांडणं लावणं इम्पॉसिबल आहे. नाही उर्मिला, आपल्यासाठी काहीच इम्पॉसिबल नाहीये. आणि मी विक्रांत महाडिके, माझ्यासाठी तर नाहीच नाही. एक असा पॉइंट असेल, एक काहीतरी इश्यू असेल ना त्यांच्यातला, ज्याच्याने त्यांच्यात वाद होतील, भांडण होतील, तो आपण शोधून काढायचा. आणि ते कसं करणार? तू त्याची काळजी नको करूस. मला चांगलंच माहितीये काय करायचंय. ज्या इंद्राला मी असा कामात अडकवणार आहे ना, असा गुंतवीन ना की तो त्या राणीला वेळच देऊ शकणार नाही. मग राणीची चिडचिड होईल आणि दोघांमध्ये प्रॉब्लेम्स क्रिएट होणार. राणी, हा? ते यू कॅरी ऑन. तुझा हात दे फक्त इकडे.
माझी एवढी काळजी घेऊ नका. तुमच्या अशा काळजी करण्यानेच मी तुमच्या अजूनच प्रेमात पडते. इतका त्रास तू कसा सहन करू शकतेस राणी? प्लीज पुन्हा असं काही करू नकोस. तुला त्रास झाला की मला पण त्रास होतो का? काय झालं? पेन होत आहे? नाही सर. राणी, आत्ताच मनातलं सांगून मोकळ हो. हे ओझं घेऊन किती दिवस इंद्रजित सरांसमोर येणार आहेस तू? काय झालं? कुठे हरवलीस? सर ते मला ना तुमच्याशी जरा बोलायचं होतं. आणि हे बघ, मला चांगलं माहिती आहे तुला काय बोलायचं. सॉरी, थँक्यू जे काय बोलायचं असेल ना ते आता राहू दे. आत्ताचा हा वेळ हा फक्त तू अभ्यासावर फोकस करणार आहेस. नाही सर, मला सॉरी थँक्यू असं काही बोलायचं नाहीये. मला वेगळं काहीतरी बोलायचंय. वेगळं म्हणजे काही स्टडी बद्दल बोलायचं आहे का? अभ्यासाबद्दल नाही बोलायचंय सर. ऐक ना, बाकी जे काही बोलायचं असेल ना ते नंतर बोलूया आपण. हा वेळ तू फक्त अभ्यासासाठी डेडिकेट करणार आहेस एवढं लक्षात ठेव. ओके? आणि बाय द वे, हे बुक माग घे, म्हणजे तुला बुक ओपन करताना बोर नाही होणार. बरं, गॅसवर दूध ठेवलंय, मी तिकडे बघतो. आणि तुला काहीही म्हणजे बुक हँडल करताना जर काही पेन झालं, त्रास झाला तर मला हाक मार, मी आहे इथेच. मला अभ्यास करणं जड जातंय सर. पण ते का जड जातंय ते कसं सांगू मी तुम्हाला? काहीच कळत नाहीये. तुम्ही एवढे भारी माणूस का आहात सर? माझी एवढी काळजी का वाटते तुम्हाला? तुम्हाला माझ्यासाठी एवढं सगळं का करावं असं वाटतं? काय रे, हवंय तुला? हवंय. कसलं चीप नकोय मला, काहीतरी एक्स्ट्रीम हवंय. म्हणजे आतापर्यंत मला फॅक्टरी मधली एमडीची चेअर हवी होती. सगळा कंट्रोल मला माझ्या हातात हवा होता. ती पोझिशन मला हवी होती, हे घर मला हवं होतं आणि ते मी मिळवलंय. पण आता मला कामगारांच्या मनातली आबांची जागा हवी. त्या इंद्रा आणि आबांनी जो रिस्पेक्ट मिळवलाय तो मला हवाय. नक्की तुझ्या डोक्यात काय आहे? त्या आबांनी आजपर्यंत जे काही केले ना त्याच्या पुढे एक पाऊल टाकून मी उद्या काहीतरी करणार आहे. उद्या काहीतरी करणारच म्हणजे? उद्या कामगार दिन आहे. सो कामगारांना मी उद्या खुश करणार आहे आणि त्यांना इतकं खुश करणार आहे ना की आबासाहेबांना ते विसरतील. कालपर्यंत ते आबांचं खूप कौतुक करत होते ना, त्यांना देव मानत होते, त्यांच्या हातापाय पडत होते. पण उद्यापासून ते माझ्या हातापाय पडणार, मला देव मानणार, बिकॉज आय डिझर्व दिस. उद्यापासून प्रत्येक कामगाराच्या मनात हा विक्रांत आणि विक्रांतच असेल. हे सगळं करणं गरजेचं आहे का? गरजेचं आहे उर्मिला. फॅक्टरीवरती जर का आपला ताबा टिकवून ठेवायचा असेल, आपल्या विरोधात कोणी जाऊ नये असं जर का वाटत असेल आणि मुळात त्या आबाच्या पाठीशी कोणी उभं राहू नये असं वाटत असेल ना, तर हे सगळं करावं लागेल. उद्या मी कामगारांची मनं जिंकणार म्हणजे जिंकणारच. अरे गोट्या, ही काय सांगायची गोष्ट आहे का? माहितीये मला. आणि मला ना एक लई भारी आयडिया सुचली. ते सांगते मी तुला नंतर सगळं, ठीक आहे? हा चल, ठेव, बाय. आणि काय चाललंय तुझं? आता आपलं आतमध्ये बोलणं झालं की तू फक्त अभ्यासावर फोकस करणार आहेस, परत फोन घेऊन बसली आहेस. अहो सर, मी गोट्याशी बोलत होते. आम्ही उद्याच्या तयारीबद्दल बोलत होतो. महत्वाचं होतं ते.
उद्याची तयारी काय आहे उद्या? अहो उद्या आपल्याला वस्तीत जाऊन महाराष्ट्र दिन आणि कामगार दिन साजरा करायचा आहे. मनात महाराष्ट्राचा अभिमान बाळगायचा. आपण ह्या मातीत जन्माला आलो म्हणून ह्या मातीचे आभार मानायचे. आणि हा स्वतंत्र महाराष्ट्राचा दर्जा आपल्याला असाच नाही मिळालाय. यासाठी अनेकांनी बलिदान दिलंय. अनेक जण छातीची ढाल करून लढले. त्यांची जाणीव मनात ठेवून त्यांचा संघर्ष आठवायचा. त्यांच्या या लढ्यासाठी मनातल्या मनात त्यांच्यासाठी कृतज्ञता व्यक्त करायची. आणि पुढच्या पिढीपर्यंत हा महाराष्ट्राचा इतिहास कसा पोहोचवता येईल याच्यासाठी प्रयत्न करायचे. आणि किती छान बोलतेस ग तू. हो मग माझ्या महाराष्ट्राचे मराठी भाषेचे संस्कार आहेत माझ्या. आता तुम्ही पण माझ्या मागणं कविता म्हणायची हा. कसली कविता? नाही, मला नाही जमणार. अहो आता उद्या महाराष्ट्र दिन आहे ना, मग कविता तर म्हटलीच पाहिजे. म्हणा बरं. बरं ठीक आहे. मंगल देशा पवित्र देशा महाराष्ट्र देशा. मंगल देशा पवित्र देशा महाराष्ट्र देशा. प्रणाम घ्यावा माझा हा श्री महाराष्ट्र देशा. प्रणाम घ्यावा माझा हा श्री महाराष्ट्र देशा. राकड देशा कणखर देशा दगडांच्या देशा. राखट देशा कणखर देशा दगडांच्या देशा. नाजूक देशा कोमल देशा फुलांच्याही देशा. नाजूक देशा कोमल देशा फुलांच्याही देशा. अंजन कांचन करवंदीच्या काटेरी देशा. अंजन कांचन करवंदीच्या काटेरी देशा. प्रणाम घ्यावा माझा हा श्री महाराष्ट्र देशा. प्रणाम घ्यावा माझा हा श्री महाराष्ट्र देशा. अरे वा सर, जमतंय की तुम्हाला? आता तू शिकवलंस म्हटल्यावर जमायलाच पाहिजे की नाही. कामगारांसाठी पण काही म्हणायचं असेल तर सांगा. तसं म्हणजे ते सगळं नंतर सांगते मी तुम्हाला. आता आपण आधी उद्याच्या तयारीला लागू. Okay. उद्याची तयारी ना एकदम जय्यत करू. आणि आभा आणि मालती मॅडमला प्रमुख पाहुणे म्हणून बोलू. आणि मग काय करायचं पुढे? काय करायचं म्हणजे काय, कामगारांबरोबर सहभोजन करायचं. ते आपल्यासाठी किती स्पेशल आहेत हे सांगायचं त्यांना आपण. ते तर आहेतच स्पेशल. त्यांच्यामुळे तर आपली फॅक्टरी आहे ना. सर काय झालं? अचानक चेहरा उतरला तुमचा. नाही, काही नाही. बोलता बोलता बोलून गेलो आपली फॅक्टरी आणि नंतर अचानक हिट झालं की ती आता आपली फॅक्टरी नाही राहिली. अशी कशी आपली फॅक्टरी नाहीये? हो ती आपली फॅक्टरी होती, आहे आणि कायम राहणार. सर तुम्हाला माहितीये का, जसं माणसं वास्तूला जीव लावतात ना, तसं वास्तू सुद्धा माणसांना जीव लावते. आबांनी खूप कष्टाने ती फॅक्टरी उभी केली आणि तुम्ही तिथे गेल्यावरती तिथे स्वप्न पेरली आहेत. तुम्ही ना काळजी करू नका, ती वास्तू तुम्हाला नक्की परत बोलवेल. तुम्ही ना थोडी कळ काढ, सगळं चांगलं होईल. डेफिनेटली आपण पुढच्या वर्षीचा कामगार दिन आणि महाराष्ट्र दिन आपल्या कामगारांसोबत आपल्या फॅक्टरीत साजरा करू. हा आता कसं माझ्या मनातलं बोललात. बरं, पण आता सध्या तरी आपण उद्याच्या तयारीला लागूया. करेक्ट. खूप वेळ उशीर झालाय आणि आपल्याला सगळी तयारी करायची आहे. सगळं आताच करावं लागेल ना. मंडप उभारायचा आहे वगैरे. निघूया आपण जेवण करूया आणि लगेच वस्तीत जाऊया. तिकडे गोट्या रतन ह्या सगळ्या पोरांना गोळा करूया आणि उद्याच्या तयारीला लागूया. आज रात्र जागवावी लागेल ना सर. हो, एवढं तर आपण करूच शकतो. शेवटी या महाराष्ट्राचं आणि आपल्या कामगारांचं आपण काहीतरी देणं लागतो ना.